आप सभी को रमजान मुबारक। शुभेच्छुक। कुलपति डॉक्टर P.A. इनामदार यूनिवर्सिटी, अध्यक्ष महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी पुणे, अध्यक्ष मुस्लिम कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पुणे, संस्थापक अहुरा बिल्डर्स। रमजान मुबारक। रमजानच्या पवित्र महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक मोहम्मद गौस उर्फ बबलू सय्यद, संचालक मुस्लिम कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पुणे, चेअरमन रिकव्हरी कमिटी। रमजान मुबारक। शुभेच्छुक सुप्रसिद्ध कव्वाल हाजी सुलतान नाजा पुणे, यूट्यूब चॅनल सुलतान नाजा ऑफिशियल, मोबाईल नंबर 7709552786। हार्दिक शुभेच्छा। कारखान्याचे ज्येष्ठ संचालक माजी वस्त्रोद्योग मंत्री आमदार श्री प्रकाशअण्णा आवाडे यांना 71व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा। बाबासाहेब चौगुले व्हाईस चेअरमन, कल्लाप्पा अण्णा आवाडे संस्थापक चेअरमन, सर्व संचालक, सभासद, शेतकरी, अधिकारी, कर्मचारी व हितचिंतक। कल्लाप्पा अण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड, हुपरी येळगुड, 4162 03, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर। मनसे सोडल्यानंतर वसंत मोरे यांनी गुरुवारी आपल्या भविष्यातील राजकीय वाटचालीची दिशा स्पष्ट केली। वसंत मोरे हे गुरुवारी पुण्यातील शरद पवार गटाच्या कार्यालयात पोहोचले। या ठिकाणी ते शरद पवार यांच्या भेटीसाठी आल्याचे सुरुवातीला सांगितले जात होते। त्याचवेळी शरद पवार गटाच्या कार्यालयात अजितदादा गटाचे आमदार निलेश लंके हे देखील उपस्थित होते। कालपासून निलेश लंके हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे। निलेश लंके शरद पवार गटाच्या कार्यालयात अमोल कोल्हे यांना भेटण्यासाठी आले होते। या दरम्यान निलेश लंके आणि वसंत मोरे यांनी काही वेळ शरद पवार गटाच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा केली। आपण आपला निर्णय घेण्यासाठी आणखीन काही वेळ घेऊ असे वसंत मोरे यांनी म्हटले। त्यामुळे ते शरद पवार गटात प्रवेश करणार का याबाबत अद्याप स्पष्टता नाही। वसंत मोरे यांना पुणे लोकसभेची निवडणूक लढवायची आहे, पण महाविकास आघाडीत पुण्याची जागा काँग्रेसच्या वाट्याला आहे। त्यामुळे आता वसंत मोरे हे शरद पवार यांच्याशी चर्चा करून काय निर्णय घेणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत। वसंत मोरेंनी शरद पवारांची भेट घेतली, त्यावेळी खासदार अमोल कोल्हे देखील उपस्थित होते। लोकसभेच्या निवडणुकीत अमोल कोल्हेंना पाठिंबा देणार की तुम्ही इच्छुक आहात असं विचारल्यानंतर मी त्यांच्या मतदारसंघात राहायला आहे। अमोल कोल्हे आणि माझी जुनी मैत्री आहे। माझा असा कोणताही विचार नाही। मी अजून कोणताही निर्णय घेतला नाही, फक्त शरद पवारांना भेटायला आल्याचे वसंत मोरेंनी स्पष्ट केले आहे।